नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहता SBP न्यूज. SBP न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कळंब चांडोली गटातील प्रीती थोरात आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाल्या आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. कसा प्रतिसाद आहे, काय वाटते आज उमेदवारी अर्ज दाखल करतात, काय भावना आहेत? खूप आनंद होतोय. आज तुम्ही बघता ही सर्व गर्दी, ही सर्व माझी माणसं माझ्यासोबत, विजय नक्की आपलाच आहे. आणि तुम्ही आता कळंब चांडोली गटात फिरतायत, कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद भेटतोय आणि कोणत्या मुद्द्यावर तुम्ही ही निवडणूक लढवताय? खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला भेटतोय. आमचा मुद्दा आणि आमच्या तिघींचा उद्देश एकच असेल, महिला सक्षमीकरण, महिलांना स्वावलंबी बनवणं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं, त्याचप्रमाणे माझ्या तरुण बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, हेच आमचं ध्येय आहे. काय सांगाल ताई, आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करायला निघालात, कशा पद्धतीने तुम्हाला लोकभाग भेटतोय, काय सांगाल? नमस्ते. सर्वप्रथम आमचे मार्गदर्शक, आमच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात आमचे मार्गदर्शक वसंतराव नाना भालेराव यांनी केली. यांच्याच मार्गदर्शनाखाली आमची राजकीयाची सुरुवात झाली. आमचं एवढंच ध्येय आहे की आम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं, लोकांची कामे करायची. तुम्ही भावूक झालात, काय नक्की काय झालं? नानांची आठवण आली, आज खूप आठवण आली, कारण त्यांच्या थ्रूच आम्ही खूप म्हणजे राजकीय कारकिर्दीत पहिलं पाऊल त्यांच्या थ्रू टाकलं होतं. त्याच्यामुळे खूप भावूक वाटते मला आज. बस आपण जर बघितलं तर पंचायत समिती सदस्य पदासाठी अर्ज दाखल करायला निघालेल्या भालेराव ताई ह्या आज भावूक झाल्यात. काय आव्हान कराल तुम्ही मतदारांना? मतदारांना एकच आव्हान करेल की आम्ही नेहमी आपल्या सुखदुःखात सहभागी राहू. आपल्या सर्वांची जी काही कामं असतील ती आम्ही प्रामाणिकपणे तिघी त्या ठिकाणी करू आणि आपल्या सर्वांचा मतदान रूपी आशीर्वाद आमच्या तिघींसोबत राहू दे, एवढेच तुम्हाला या ठिकाणी आव्हान करते. काय सांगाल ताई, तुम्ही देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करायला निघालायत, कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही ही निवडणूक लढवतायत? सर्वप्रथम मी माझं नाव सांगते. माझं नाव प्रियांका केतन वाघ शेळके आणि मी हाच मुद्दा घेऊन आली आहे की तरुणाईला आता तरुण नेतृत्व पाहिजे. आपल्याला काहीतरी बदल हवा आहे आणि तरुणांना रोजगार, त्यांच्या हक्काची ठिकाणं त्यांना त्यांच्यासाठी उपलब्ध झाली पाहिजेत. स्त्रियांना घराच्या बाहेर पडून त्यांना त्यांचं स्वतःचं सक्षमीकरण करता आलं पाहिजे. ह्या सर्व मुद्द्यांना राजकारण नाही तर समाजकारण करण्याचा हेतू आहे. आणि पवार साहेबांसारखं मोठं पाठबळ लाभलेलं आहे, निकम साहेबांसारखं मार्गदर्शन लाभलेलं आहे. तर पवार साहेबांबद्दल फक्त सांगू इच्छिते की झाले बहु होतील बहु, परंतु या समहाच. आणि तरुण पिढीला माझं आव्हान आहे की आपल्याला नवीन नेतृत्व हवं असेल, आपल्यामध्ये बदल हवा असेल, तर तुम्ही आम्हा तिघींचाही पाठी खंबीरपणे उभं राहावं, ही सगळ्यांना विनंती. आपण जर बघितलं कळंब चांडोली गटातील प्रीतीताई थोरात, भालेराव ताई आणि शेळकेताई ह्या तिघींनीही कशा पद्धतीने कळंब चांडोली गटात विकास करणार, विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवणार हे सांगितले. आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी तिघींनाही खूप खूप शुभेच्छा.